अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। 12 वर्षीय बालकाला पूजा करायला लावून विहिरीत ढकलल्याची खळबळजनक घटना वर्ध्याच्या नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात घडली। पण सुदैवाने बालक विहिरीतून दोरीच्या साहाय्याने बाहेर आला। मुलाच्या घरच्यांना हा सर्व प्रकार समजल्यानंतर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय। वर्ध्याच्या नालवाडी येथील नागसेन नगर परिसरात 12 वर्षीय बालक हा त्याच्या आजीकडे राहतो। 21 जानेवारी रोजी मुलगा हा भिजलेल्या कपड्यात घाबरलेल्या अवस्थेत घरी आला। घरच्यांनी विचारलं असता त्याने सर्व घटना घरच्यांना सांगितली। घरासमोरील मैदानावर पतंग उडवत असताना जवळच राहणारी महिला आरोपी काम पाहण्याच्या बहाण्याने मुलाला सोबत घेऊन गेली। नागसेन नगरमधील रोडच्या बाजूला असलेल्या विहिरीजवळ मुलाला नेलं व विहिरीला शेंदूर लावायला सांगितला। फूल टाकायला सांगून प्रथम छोटा व नंतर मोठा दगड विहिरीत टाकायला सांगितला। मुलगा हा शेंदूर लावत असताना आरोपी महिलेने मुलाला विहिरीत ढकलून दिलं व महिला तेथून पसार झाली। विहिरीत पाईपला बांधून असलेल्या दोरीच्या मदतीने मुलगा बाहेर आला व त्या ठिकाणाहून मुलाने सरळ घर गाठलं। तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यामध्ये अपहरण करून जीवे मारण्याचा व इतर गुन्हे आरोपी विरुद्ध नोंदवण्यात आलेत। सध्या या प्रकरणाचा तपास पोलीस करतायत। मध्ये एक नागसेन नगर आहे, त्या ठिकाणी हा जो पीडित मुलगा आहे 12 वर्षाचा, त्या ठिकाणी तो राहतो, त्याच्या आजीसोबत राहत होता। तो त्याच्या समोरच राहणारी आरोपी महिला आहे, तिनं तो पतंग खेळत असताना त्याला तिथून घरून काम पाहायला चल असं सांगून त्या ठिकाणाहून त्याला घेऊन गेल्यानंतर त्या विहिरीवरती जाऊन त्या मुलासोबत तिनं काही पूजा अर्चा केली। त्या ठिकाणी जाऊन त्या मुलाला अष्टगंध लावला। विहिरीवरची घटना आहे, त्या विहिरीवरती तिनं हे केलं आणि त्या ठिकाणी काही जादू टोण्यासारखे काही प्रकार केले त्या ठिकाणी तिनं। आणि त्यानंतर ते करत असताना तिनं अचानकपणे त्या मुलाला त्या विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि ती विहीर साधारणपणे 40 फूट खोलीची विहीर आहे, त्याच्यामध्ये 25 फूट पाणी आणि 25 फूट वर आहे, तर तो 15 फूट वर आहे। तर तो मुलगा विहिरीतून पाण्यात पडल्यानंतर त्या ठिकाणी त्याला लाकडी प्लेटचा सपोर्ट भेटला आणि त्याच्यानंतर तो तेथील पाईप सोबत असलेल्या दोराच्या साहाय्याने तो वरती आला। सदर ठिकाणी जाऊन आम्ही प्रत्यक्ष जाऊन खात्री केली आणि खात्री केल्यानंतर हा प्रकार खरा असल्याचं निष्पन्न झाला आणि त्यानंतर सदरबाबत गुन्हा स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समिती त्याचप्रमाणे इतर NGOज यांच्यामार्फत अशा प्रकारचे जे घटना असतात या संदर्भात मोठ्या प्रमाणावरती जनजागृती होणं आवश्यक आहे। लोकांना या बाबतीमध्ये माहिती करून देणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारचं जर समजा कोण इसम अशा प्रकारचे जे काय अनिष्ट आणि आगोरी प्रथा जर समजा आचरणात आणत असेल तर त्याच्या विरुद्ध कारवाई करण्यासाठी पोलीस स्टेशन येथे माहिती देणं आवश्यक आहे। सर्वेशचा मामा हा रविवारी मागे पतंग उडवत होता। नंतर त्या घराजवळच्या शेजारींनी त्याला बोलवले, विहिरीवर पूजा करायला जायचं आहे। तर तो आल्यानंतर त्यांनी मम्मीला सांगून गेला तो की मामी मी इच्छाच्यासोबत चाललो। तर नंतर तो गेल्यानंतर त्याला तिथं पूजा करावी लावली। शेंदूर वगैरे टाकला, 5 गोटे टाकायला लावले आणि 5 गोटे टाकल्यानंतर त्यांनी जसा समजा 5वा गोटा पडला तसं तिने त्याला विहिरीमध्ये ढकलून दिल्यानंतर काही वेळ कमीत कमी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरात तो माझा भासा विहिरीचा पाटा पकडून उभा राहिला। ॲक्च्युली एक डुबकी मारून तो बाहेर आला। त्या विहिरीला एक पाटा आहे असा लाकडी, जो मशीनला असतो ना, जुन्या मशीनला जो पाटा असतो त्या मशीनला एक विहिरीला पाटा आहे। तर तो पाटा पकडून राहिला। कमीत कमी एक 15 मिनिटानंतर तो बाकी ते अशी पाईप असते त्या पाईपाला पकडून वर आल्यानंतर त्यांनी थोडा वेळ थांबला। ते बाई अर्धा किलोमीटरच्या अंतरावर होती। नंतर अर्धा किलोमीटर अंतरानंतर ती बाई त्याला आवाज देत होती, इकडे ये। तो त्याला भीती वाटली
आणि तो पळत सुटला, घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी मामीला ही घटना सांगितली की मामी माझ्यासोबत असं असं झालं आहे. नंतर माझी आई आली कामावरनं. आई, साहिल आणि त्याची मामी ते पोलीस स्टेशनला तिघेजणं गेले आणि हा नरबडी देण्याचा प्रयत्न होता असं मला वाटते. तर अशा महिलेवर कारवाई करा असं मला वाटते. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.